बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 14. 8 आण्यात जीप मिळाल्याचं पाहून मला आजीने आणि मामाने आणखीन पैसे दिले. आईस्क्रीम चाखत मी सारखा इकडे तिकडे फिरत होतो आणि माझ्या लक्षात आलं की 2 माणसं सारखी आपल्या मागून फिरत आहेत. मी घाबरलो. ही त्या जीपवाल्याची तर माणसं नसावीत. माझ्या मनात शंका आली. यांनी आपल्याला मारलं तर, फसवल्याबद्दल धरून नेलं तर. पण एवढ्या गर्दीत काय धरून येतात आणि मारतात? आपल्याला ओढून माणसांना सहज गोळा करता येईल. मनात विचार येताच मी निश्चिंत झालो. एकदा मी गारुड्याचा खेळ पाहत थांबलो होतो. एवढ्यात ती दोघं माझ्याजवळ येऊन थांबली. घाबरून मी दुसऱ्या जागी जाऊन थांबलो तर तिथंही ती आली. तिथून मी पुन्हा जाऊ लागताच, ए बोरा थांब, पळू नकोस. त्यातला मोठा म्हणतात, का? धीटपणाचा आव आणून मी म्हणालो, मलाही या पाठशिवणीचा कंटाळा आला होता. एकदा पिढा टळली तर बरं म्हणून ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी मीच पुन्हा म्हणालो, काय काम आहे? इथं नको, बाहेर चल सांगतो. ती दोघं गर्दीतून बाहेर पडली. मीही त्यांच्या मागून बाहेर पडलो. गर्दी नसल्या शेवटच्या हॉटेलात ती दोघं गेली. मीही पाठोपाठ गेलो. आत एका कोपऱ्याच्या टेबलाजवळ बसत तो मोठा म्हणाला, बस इथं. मी मुकाट्यानं बसलो. वडा भजी पुरी काय आणू? हॉटेलचा पोऱ्या आला. 3 भजी. छोटा म्हणताच पोऱ्या गेला. तसा मोठा म्हणाला, खरं सांग, जीपचा नंबर कुठून आणलास? बुट्टीतूनच घेतला, मी चाचरत म्हणालो. मी तुला सांगायला सांगितलंय. मोठा दरडावताच, खरंच सांगतो, चिठ्ठी बुट्टीतलीच होती. माझा आवाज रडका आला. छोट्या, दाखव त्याला एंगा. छोट्याने आपल्या बुटाचा पाय माझ्या पायावर असा दाबला की बोट चिंबून रक्त आली. खरं बोलतोस की पायापासून बोट वेगळी करू? हा सांग आता, चिठ्ठीवर नंबर तूच घातलास की नाही? होय, मीच घातला. जीप मला मर्याईच्या गाड्यासारखी वाटू लागली. कुठून बुद्धी आली जीप घ्यायची? मी माझ्या मनावरच संतापलो. हुशार आहेस, त्यातला मोठा म्हणाला. आणि मी उडालोच, पतंग झालो. आभाळाला हात टेकले. आता आम्ही सांगतो ते ऐकायचं, नंतर पोलिसांच्या हातात देऊ तुला. छोट्याने पतंग काढला. मी भिरभिरलो, खाली आपटलो, रडूच कोसळलं. रडू नकोस, तू गुरगुरला. आता आम्ही सांगतो तसं ऐकायचं. ही त्या जीपवाल्याची माणसं नव्हेत. माझ्या लक्षात आलं, ही तर चोरावर मोर आहेत. हे बघ. मोठ्याने खिशातला चुरा दाखवला. कोणाला काही बोललास तर कोतळा बाहेर काढीन. मला घाम फुटला. पोऱ्याने भजी आणून पुढे हात ठेवली. घामानं अंगाला पाणी सुटलं होतं, पण जीभ वाळली होती. खा, भजी खा. मोठ्यानं हुकूम सोडला. हात उचलत नव्हता, जणू नट आवळून कोणी खांद्यात घट्ट बसवला होता. मी तसाच बसलो. का म्हणतो ना वा? छोट्याने पुन्हा बुटाचा पाय पायावर दाबला. मी भजीचा तुकडा तोंडात घातला. पायाचा तुकडा पडला की काय? माझ्या मनात शंका आली. मी खाली वाकून पायाला हात लावला. माझी बोटं भिजली होती. अरे छा,
झालं की काय? दुखण्यापेक्षा रक्त आल्याच्या जाणीवेनं मी हबकलोच, घाबरलो. माझे ओठ हलू लागले. डोळ्यांतून पाण्याच्या झरा उसळी मारून गालावर पडल्या. सरळ बैस. आवाज ऐकताच मी मान वर केली. मान वर करतानाच हातांच्या बोटाने गालावरची आसवं पुसली. तसा मोठा ओरडला, खाली वाग, खाली वाग. मला काही समजलंच नाही. सरळ बसायलाही हात सांगतोय आणि खाली वाकायलाही हात सांगतोय. छोट्या, त्याच्या गालावरचं रक्त पुस. मोठ्याने छोट्याला दरडावलं. च्या आईला पाय फुटला की त्याचा? अक्कल गेली का शेण खायला? पुस पुस, गाल पुस त्याचे. रक्ताने माकले बघ गाल. हाताचं रक्त गालाला लागल्याचं माझ्याच लक्षात आलं. ते पुसण्यासाठी रक्ताचाच हात मी गालावर फिरवला. एवढ्यात माझा हात बाजूला सारून छोट्याने आपला रुमाल माझ्या गालावर घासला. रुमालाच्या घाणेरड्या वासाने मला मळमळून आलं. मी मुंडकं झटकलं, पण छोट्याच्या हाताची पकड घट्ट असल्यामुळे माझी मान त्याच्या शक्तीपुढे चिमटीत धरल्या मांजरीच्या पिल्लासारखी गप्प झाली. पोऱ्याने आणलेला चहा पिऊन होताच मोठ्या मला म्हणाला, रात्री 9 वाजता याच हॉटेलसमोर येऊन उभा राहा. आणि हे बघ, नाही आलास किंवा घरात कुणाला सांगितलंस तर याद राख, मान कापून हातात देईन मग तुझ्या. आपल्या छोट्या हाताची संरक्षक पकड मानेभोवती धरून सोन्या म्हणतात, इन्स्पेक्टरांच्या लक्षात आलं की सोन्या अजून घाबरलेला आहे. जग्गूच्या आठवणीने त्याचा घसा सुकला आहे. तिथंच उभारल्या शिपायाला मग ते म्हणाले, पटेल, आणखी पाणी द्या सोन्याला. पटेलनं पाण्याचा ग्लास सोन्यापुढे धरला. पुन्हा एकदा अधाशासारखा सोन्यानं ग्लास रिकामा केला. हा, पुढे सांग आता. सब इन्स्पेक्टर शिंदे म्हणाले, घाबरू नकोस. पुढं काय काय झालं सविस्तर सांग. पण सगळं ऐकून मारणार नाही ना तुम्ही मला? इन्स्पेक्टर झाडेंच्याकडे पाहत सोन्या म्हणाला. तसे झाडे म्हणाले, नाही मारणार. खरं सांगतो, तू खरं बोललास तर तुला का आम्ही सोडून देऊ? म्हणजे मला तुरुंगात घालणार नाही? नाही. मग सांगतो. आणि सोन्याने पुढची हकीकत सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी संध्याकाळी सूर्य बुडाल्यापासूनच मला भीती वाटत होती. घड्याळाची टिकटिक जोरातच झाल्यासारखी ऐकू येत होती. मनात तर प्रश्नांच्या भिंगऱ्या गिरगिरत होत्या. कशाला बोलावलं असेल त्यांनी मला? माझ्याकडे काय काम असेल त्यांचे? माणसं तरी बरं वाटत नव्हती, मग अशा माणसांचं माझ्याकडे काय काम? काय करायला सांगणार असतील ते लोक मला? चोरी करायला सांगणार असतील की कोणाला मारायला सांगणार असतील? पण मारायला मला कशाला सांगतील? चाकू तर त्यांच्याजवळच होता. मग त्या चाकूनं कोणाचा तरी खून करायला सांगणार असतील काय? नाही नाही, हे माझ्या हातनं व्हायचं नाही. विचारच करता करता मी सारखा तांब्या घेऊन पळत होतो. तर मामी म्हणाली, काय रे सोन्या, संडासाला लागलंय की काय? सारखा तांब्या घेऊन पळतोस ते? नाही नाही, मी म्हणालो आणि तांब्या घेऊन पळालो. सारखं गारेगार खातंय, लागायचंच की संडासला. आजीचे शब्द कानात गेले. बरं झालं, मी म्हणालो, नाहीतर आजीला शंका यायची. पण कुणाला कसली शंका आली नाही. आणि मी बरोबर 9 वाजता त्या हॉटेल पुढे गेलो. अंधारात सुद्धा काळोख नव्हता. दिव्यांच्या लखलखाटात सगळी जत्रा झगमगून गेली होती. अजूनही जत्रेत गर्दी होती. त्या गर्दीत सुद्धा लांबून मी त्या दोघांना ओळखलं. मोठ्याच्या चौकड्याच्या शर्ट आणि छोट्यांची ठेंगणी मूर्ती ओळखायला मुळीच अवघड नव्हतं. त्यांच्याजवळ मी जाताच दोघं आत हॉटेलात गेले. मीही मुकाटपणे त्यांच्या मागोमाग गेलो.
सकाळच्याच जागी सकाळच्याच टेबलाभोवती आम्ही बसलो. 3 कप चहा. मोठ्यानं ऑर्डर देताच टेबलावर फडके मारून पोरे आत गेला. तसा इकडे तिकडे पाहत मोठ्या म्हणाला, इकडं आलेलं कुणाला माहीत नाही ना? नाही. मीही इकडे तिकडे पाहत म्हणालो. चहा पिल्यानंतर आमच्या पाठीमागणे फिरायचं. मोठ्या म्हणाला, काही विचारायचं नाही की बोलायचं नाही, समजलं काय? मी फक्त मान हलवली. चहा पिऊन होता दोघं उठली. मीही त्यांच्या मागून उठलो. हळूहळू जत्रेतून त्यांनी फेऱ्या मारायला सुरुवात केली. त्यांच्या पाठीमागून मीही शेपटासारखा फिरू लागलो. काहीच न करता फिरायचा मला कंटाळा आला. इतक्यात ढोल आणि ताशा वाजवण्याचा आवाज आला. दोघे एका कडेला राहिली. मी त्यांच्या सावलीसारखा राहिलो. गावाबाहेरून मिरवणूक निघाली. लंगोट घातलेले पैलवान आणि फेटेवाले, त्यांचे सोबती यांची मिरवणूक आमच्या समोरून गेली आणि मिरवणुकी पाठोपाठ अख्खा गाव गावात लोटला. लाल मातीने माखल्या पैलवानाच्या हातात मोठी गदा होती. लहान लहान लंगोटवाली पोरं हातातला नारळ सावरत डुलत डुलत डुलक्या चालीनं जात होते. मिरवणूक गावात गेल्यानंतर पुन्हा या दोघांच्या फेऱ्या सुरू झाल्या. मला भयंकर वैताग आला होता, पण काय करणार? बोलायची सोय नव्हती ना. हळूहळू गावातली माणसं सुद्धा पुन्हा गावाबाहेर पडू लागली. तबला, पेटी, ढोलकी आणि पायातल्या चाळांचा आवाज घुमू लागताच गाव झपाटल्यासारखा गावाबाहेर पडू लागला. अर्ध्या तासात जत्रा उलगल्यासारखी मोकळी झाली. गावाबाहेर तमाशाच्या फडानं सूर धरताच ही दोघं झपझप पावलं टाकत गावात घुसली. मी पाठोपाठ होतोच. गावाबाहेरच्या एका झाडीजवळ येताच मोठ्या म्हणाला, हे बघ. त्या झाडीतल्या घराच्या दारात जाताच मी दार वाजवतो. मी दार वाजवताच आतली बाई बाहेर येईल. तिच्याबरोबर आम्ही बोलत राहतो. तेवढ्यात तू हळूच त्या घरात घुसायचं. आणि मी घाबरत म्हणालो, आणि आत जाऊन गुपचूप लपायचं. ती बाई मग आत येऊन गुपचूप झोपेल. तिला झोप लागली की कडी काढून तू दार उघडायचंस. आणि मला कोणी धरलं तर? नाही, आत त्या बाईशिवाय कोणी नाही. तू फक्त तिला कळू न देता दार उघडायचंस. मग आमचं आम्ही आतलं बघतो आणि तू रस्त्यावर लक्ष देऊन झाडामागे लढपायचं. कोणी आलं तर शिट्टी वाजवायची, नाही तर मोठू दादा म्हणून ओरडायचं. मोठू दादानं सांगितल्याप्रमाणे मी केलं. मला तर त्यात काहीच अवघड वाटलं नाही की बाहेरून कोणी आलेलं नाही. घरात ती बाई एकटीच होती. तिचा नवरा तमाशा बघायला गेल्यामुळे सगळं सोपं झालं होतं. घराजवळ कुणाची घरही नव्हती, त्यामुळे भीतीही नव्हती. बाहेरून कोण येतं का हे पाहण्यासाठी मी हाडांच्या आडोशाला उभा राहिलो. कुणी येऊन मला पकडलं तर काय करायचं म्हणून भीतीही वाटत होती, पण तसं काहीच घडलं नाही. 15-20 मिनिटात ती दोघे बाहेर आली. मग आम्ही घराच्या पाठीमागे असलेल्या लांब झाडाखाली गेलो. बॅटरीच्या उजेडात दोघांनी आपले खिसेरी कामे केले. दागिने, पैसे, घड्याळ वगैरे पाहून माझे डोळेच फिरले. ही घे सोन्या, तुला गळ्यात घालायला चेन. म्हणून मोठू दादाने माझ्या हातात चेन ठेवली, पण हातातला विंचू फेकावा तशी ती चेन त्यांच्याकडे फेकली. चेन कुठून आणलीस म्हणून कोणी विचारलं तर काय सांगायचं? माझ्यासमोर प्रश्न होता. अरे घे, गळ्यात घाल. छोटू दादा म्हणतात, मला नको, तूच घाल गळ्यात. मी छोटू दादाला म्हणायचाच अवकाश त्याने ती चेन आपल्या गळ्यात घातली. बरं, हे तर ठेवून घे, तुझ्या कामाचं बक्षीस. माझ्या हातात 100च्या 50च्या बऱ्याच नोटा मोठू दादाने कोंबल्या. पण एवढ्या पैशांचं काय करायचं? पुन्हा माझ्यासमोर प्रश्न पडला. आणि मी काम तरी काय केलं होतं? फक्त दाराची कडी तर काढून दिली होती ना. मग एवढ्याशा कामाचं एवढं मोठं बक्षीस? माझा आनंद गगनात मावत नव्हता.
माझ्यासमोर नागेश किसनचे गरीब चेहरे दिसू लागले. शकीलचे फाटके कपडे दिसू लागले. चला, बरं झालं, आता महिन्याभरात पुन्हा चोरी करायला नको, असा विचार मनात येताच मी नोटांकडे पाहिलं आणि 100च्या 4-5 नोटा घेऊन बाकीच्या नोटा मी मोठू दादाला परत दिल्या. म्हणालो, एवढंच पुरतं मला. खुशीत मग त्याने सगळ्या नोटा आपल्या खिशात भरल्या. जा आता घरला आणि कुणाला सांगू नको हे, मोठू दादा म्हणताच खिशावर हात ठेवून मी धुम्म ठोकली. गावात आल्यावर आम्ही मित्रांनी चंगळ केली. नाग्या तर नाचायलाच लागला. मित्रांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला. फक्त कडी काढून दिल्या कष्टाचं एवढं मिळालेलं पैसे पाहून माझी कॉलर ताट झाली. मला हिरो झाल्यासारखं वाटू लागलं आणि मोठू दादा छोटू दादा मला खूपच आवडून गेले. पण एक चुटपुट म्हणायला लागली की मी त्यांचा पत्ताच काय, त्यांचं नाव सुद्धा विचारलं नव्हतं. पुन्हा त्यांना भेटायचं झालं तर कुठे भेटायचं. अल्लाउद्दीनचा दिवा हरवल्यासारखं मला वाटून गेलं. पण मला फार वाट पाहावी लागली नाही. 8च दिवसानंतर ती दोघं पुन्हा भेटली. संध्याकाळी 5 वाजता शाळेतली घंटा वाजली. शाळा सुटली. मी बाहेर आलो तर शाळेच्या बाहेर कोपऱ्यावरती दोघं राहिलेली दिसली. माझा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, पण मला अतिशय आनंद झाला होता. कोणतरी ओळखीचा जीवाभावाचा भेटावा तसं मला आतनं पोट भरल्यासारखं वाटू लागलं. क्षणभर भीतीही वाटली. पुन्हा त्याने तसलं काही काम सांगितलं तर काय करायचं. माझ्या मनानं भीती दूर चालली. फक्त कडी काढायचं काम असेल तर ते करून टाकायचं, त्याच काय. त्याने न सांगताच मी माझ्या मनाची तयारी केली. मी त्या दोघांकडे जाऊ लागलो तसे तेही माझ्याकडे येऊ लागले. जवळ येताच मोठू दादाने हात पुढे केला आणि मी माझा हात त्याच्या हातात दिला. तसा माझा हात दाबत तो म्हणाला, संध्याकाळी 7 वाजता सांगली गाडी आहे ना. होय. मग पुढे काय, या अर्थानं मी त्याला प्रश्नातले उत्तर दिले. तसा तो खुसफुसत्या आवाजात म्हणाला, 7च्या गाडीनं उद्या सांगलीला ये आणि स्टँडवर थांब. आणि पुढचं तिथं आल्यावर सांगतो. मला मध्येच थांबवत तो म्हणाला, कुणाला सांगू नको. सांगितलंच तर. छोटू दादाने माझ्या मानेवर हात लावला. मी दचकलोच, घाबरलो. आपल्याला कोणी पाहिलं तर नाही म्हणून इकडे तिकडे पाहू लागलो. पण कुणाचं आमच्याकडे लक्ष नव्हतं. 20 रुपयाची एक नोट माझ्या हातात कोंबून मग तो म्हणाला, वाट पाहतो आम्ही, ये. एवढंच बोलून झाडाखाली लावली स्कूटर चालू करून ती दोघं निघून गेली. मी त्यांच्या जाणाऱ्या आकृत्या खुळ्यासारखा पाहत राहिलो. जावं की जाऊ नये, माझ्या मनात गोंधळ उडाला. उद्या ते आपल्याला कुठलं काम सांगतील, शंकेनं जीव घाबरला. फक्त कडी काढायची असेल तर ठीक, पण दुसरंच काही सांगितलं तर काय करायचं. मी विचार करत तिथेच थांबलो. एवढ्यात, काय रे, कुणाची वाट पाहत थांबलायस. जवळ येऊन माने सर म्हणताच मी दचकलोच आणि कुणाची नाही सर, सहजच म्हणालो. पण माझी कीर्ती आता सरांच्याही कानापर्यंत गेली असल्यामुळे, खरंच सहज थांबलायस की कसला प्लॅन चाललाय. कोणाला गंडवायचा विचार तर नाही ना. सर माझ्याकडे चाचपल्यासारख्या नजरेने पाहत म्हणाले, तसा नाही सर. मी म्हणालो, नागेश येणार आहे म्हणून थांबलोय. बरं, नीट घरी जा हं, काही घोळ घालू नकोस. सर निघून गेले. विचारांची वावटळ घेऊन मीही घरी गेलो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.